नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर रोकठोक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोना आणि लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्वत्र ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारण्यात आला. आर्थिक गाडं बिघडलेलं असल्यानं शाळांनी पालकांवर फी वाढ तसंच फी वसुलीसाठी सक्ती करू नये असं सरकारनं स्पष्ट केलं. मात्र तरीही शाळांची मनमानी थांबताना दिसत नाहीये. नाशिकमध्ये तर जिल्हा शाळा असोसिएशननं फी न भरल्यास त्या विद्यार्थ्याची ऑनलाईन लिंक रोखली जाणार असल्याचं सांगितलंय. काही ठिकाणी तर शाळेतून काढण्यासारखी कारवाईची भीतीही दाखवली जाते. शासन नियम 1 असताना शाळा मात्र आपल्या वेगळ्याच नियमानं चालतायत का? फी वसुलीसाठी इतकी सक्ती का? शाळेतल्या ज्या सुविधांचा सध्या वापरच होत नाहीये त्यांचीही फी वसूल केली जाते का? काय नेमकी कारणं आहेत आणि शाळा जर मनमानी करत असतील तर त्यांना रोखणं कठीण आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आज रोकठोकमध्ये याविषयी चर्चा करणार आहोत. शाळा आहे की धंदा? कार्यक्रमामध्ये चर्चेला सुरुवात करण्याआधी साताऱ्यातून एक बातमी पाहूया. साताऱ्यातील युनिव्हर्सल स्कूलनं फी थकलेल्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमधूनच काढून टाकले. त्यामुळे एका प्रकारे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावरच शाळेनं गदा आणली आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतच आहे, शिवाय त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होतोय. त्यामुळे आता पालक एकत्र आले असून त्यांनी या विरोधात लढा उभारलाय. पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलंय. कोरोना काळात फी भरण्यासाठी थोडी मुदत आणि फीमध्ये थोडी सवलत मिळावी अशी पालकांची अपेक्षा आहे. मात्र शाळेनं याबाबत कोणतीही चर्चा न करता थेट मुलांचं शिक्षण थांबवल्यामुळे पालक संतप्त झालेत. संस्थेच्या व्यवस्थापकांनी याबाबत बोलण्यास नकार दिलाय. तर पहिल्या क्वार्टरची फी आम्ही भरलेली आहे, ऑलरेडी भरलेली आहे, परंतु पुढच्या क्वार्टरची भरली नाही आहे म्हणून माझ्या मुलाला पण ग्रुपमधनं ह्या काढून टाकलेला आहे. तर त्याच्या मानसिकतेवर खूप परिणाम होत आहे. आणि इथं फक्त माझा एकटाच मुलगा नाही आहे, तर आम्ही अनेक पालकांच्या मुलांच्या सोबत चर्चा केली तर सगळ्या मुलांची तीच परिस्थिती आहे. ही स्कूल प्रायव्हेट आहे आणि आमचे स्कूल म्हणजे जे आहे की पॅरेंट जे फी भरू शकत नाहीत अशा पॅरेंटना आमच्या स्कूलमध्ये ॲडमिशनच घेऊ नये. म्हणजे असं म्हणणं म्हणजे इतपत झालं की आम्हाला तर असं वाटलं की त्यांना आज आमची ती इज्जत काढली किंवा ऐपत काढली. दरम्यान शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क असून संबंधित शाळेवर कारवाईचे आदेश दिल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. या संदर्भामध्ये आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की हे प्रकरण न्यायालयामध्ये सध्या चालू आहे. माननीय उच्च न्यायालयामध्ये काल सुद्धा एक हिअरिंग या संदर्भामधलं झालेलं आहे. मला अपेक्षित आहे की येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामधला निर्णय लागेल आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणाचा दिलासा मिळेल. परंतु शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे ही शालेय शिक्षण विभागाची भूमिका आहे. आणि RTच्या अंतर्गत कुठल्याही विद्यार्थ्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन एज्युकेशनपासून थांबवता येणार नाही. त्यामुळे शिक्षण संस्थांना या संदर्भामधलं अगोदरच मार्गदर्शन सूचना देण्यात आली. आम्ही मुलांचं, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतो, त्यांची जडणघडण करतो असा दावा करणाऱ्या, असं आश्वासन प्रवेशापूर्वी देणाऱ्या शाळांना आता मुलांच्या मानसिक आणि शैक्षणिक विकासाचा विसर पडलाय का, याविषयीच आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, मुंबई हायवर्ल्ड स्कूलचे संचालक योगेश दराडे आणि नाशिकहून आपल्याबरोबर आहेत पालक संघटनेचे प्रतिनिधी निलेश साळुंखे. या सर्व मान्यवरांचं स्वागत करूया या कार्यक्रमामध्ये. आणि सुरुवातीला प्रश्न आहे योगेश दराडे यांना. योगेशजी, फी भरली नाही म्हणून ऑनलाईन शिक्षण रोखणं, व्हॉट्सअप ग्रुपमधून काढून टाकणं, नाशिक साताऱ्यामधली ही उदाहरणं ताजी आहेत, कितपत योग्य आहे? मग पालकांनी या प्रकारांना शाळांची मनमानी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? सर्वात प्रथम आपण हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल झी24 तासचे खरोखर धन्यवाद. विषय असा आहे की विद्यार्थ्यांचं शिक्षण हे कोणत्याही शाळेचं पहिलं कर्तव्य आहे आणि विद्यार्थ्यांना त्या शिक्षणापासून वंचित ठेवणं किंवा ग्रुपमधून काढणं किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर बळजबरी करणं हे जरी चुकीचं असलं तरी प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक छापा आणि काटा. त्याच पद्धतीने जशी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, शाळांनी मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यापासून आतापर्यंत विद्यार्थ्यांचं शिक्षण कंटिन्यू केलं आणि पालकांशी कोऑर्डिनेट करत पालकांना विनंती करत इतरत्र ज्या काही अतिरिक्त शुल्क होते ते शुल्क शाळांनी कमी करून विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू ठेवण्याचं कार्य केलेलं आहे. परंतु शाळांना आता ह्या गोष्टी करण्याची गरज आली आहे. याचं एकमेव कारण फक्त एवढं आहे की शाळा आणि पालक यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी विसंवाद असू शकतो. जर पालक शाळेला अप्रोचेबल नाहीत असं जर शाळेला वाटत असेल तर काही शाळा अशा पद्धतीचं कार्य करत आहे आणि अशा करणाऱ्या शाळांचं प्रमाण हे टोटल शाळांपैकी
फक्त 5% आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नक्की. काँग्रेस प्रवक्ता राजू वाघमारे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे मी आता जाते. डॉक्टर राजू वाघमारे, जसं आता काही वेळापूर्वीच आपण ऐकलं की शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्यात की या अशा शाळांवर कारवाई केली जाईल, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे एकदा हे निकाली लागलं की फी वाढी संदर्भात, फी वसुली संदर्भात योग्य ते कारवाई केली जाईल. पण तोपर्यंत पालकांनी काय करावं? का सरकार या शाळांना रोखत नाहीये? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सरकारचा पूर्णपणे पाठिंबा ही महाविकास आघाडीतर्फे आणि आमच्या आदरणीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यातर्फे महाराष्ट्रातील सर्व पालकांना हे सांगू इच्छितो की सरकारचा पूर्ण पाठिंबा हा पालकांना आहे. पालकांच्या पाठीमागे आणि त्यांच्या बरोबर हे महाविकास आघाडीचं सरकार ठामपणे उभं आहे. त्याच्यामुळे कोणताही संस्था चालक किंवा कोणतीही शाळा अशा प्रकारे जर वागण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सरकारच्या धोरणाच्या विरोधात आहे आणि सरकार त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याच्यामुळे कोणत्याही पालकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. अशा कोणत्याही शाळा असतील तर त्यांनी, जसं आपण झी 24 तासनी या विषयाला वाचा फोडली त्याबद्दल आपलेही आभार, आणि पालकांनी या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधावा, सरकारशी संपर्क साधावा आणि सरकार 100% या संपूर्ण पालकांना संरक्षण देऊन, विद्यार्थ्यांना संरक्षण देऊन, शेवटी शिक्षण हा विद्यार्थ्यांचा पाया आहे. आणि ही जी परिस्थिती आता या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आलेली आहे कोविडची, आणि या परिस्थितीमुळे ज्या पद्धतीचं आर्थिक गाडं हे घसरलेलं आहे प्रत्येकाचं, आणि या सगळ्या गोष्टींवर एक उपाय आपण केला पाहिजे. पण शिक्षणाला खंड पडता कामा नये आणि शिक्षण हे प्रत्येक मुलाला मिळालं पाहिजे, ही महाविकास आघाडीची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे की आम्ही पालकांच्या मागे आहोत. अशा प्रकारे कोणतीही शाळा जर करत असेल तर त्यांना आम्ही रोखू, त्यांच्यावर कारवाई करू, त्यांना ताकीद देऊ, आणि तेवढंही ऐकून जर त्यांनी ऐकलं नाही तर त्याच्यावर कारवाई करायला सरकार मागे पुढे बघणार नाही. निलेश साळुंखे, आता डॉक्टर राजू वाघमारे यांनी जसं सांगितलं की सरकारशी संवाद साधावा पालकांनी, जर अशा काही बाबी समोर आल्या तर. आतापर्यंत तुम्ही संवाद साधलेला आहे का सरकारशी किंवा सरकारी विभागाशी? कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला? सर्वप्रथम झी 24 तासचे अभिनंदन. आपण चांगलं व्यासपीठ या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे. गेल्या 8 महिन्यापासून आम्ही ज्या शाळांनी त्रास सुरू केलेला आहे पालकांना, विद्यार्थ्यांना फी संदर्भात, त्याबाबत आम्ही माननीय वर्षाताईंकडे अनेक ईमेल केले, पत्रव्यवहार केले, पण त्या अनुषंगाने पाहिजे तशी कठोर कारवाई झालेली नाही. नाशिक शहरातील 11 शाळांचा ऑडिटचा जो विषय आहे तो राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला, पण त्यातली जी सेंट फ्रान्सिस आहे, सेंट झेवियर्स आहे, ह्या शाळेंच्या बाबतीत असा प्रकार घडला की माननीय वर्षाताईंनी त्या जे आदेश दिला त्या आदेशाच्या बद्दल सुनावणी मुंबईत सुरू केली होती, पण त्या गोष्टीला सुद्धा आम्ही विरोध केला. म्हणजे काय होतं, नक्की भूमिका कळत नाही. राज्यमंत्री पालकांच्या बाजूने दिसतात, वर्षाताई त्यावर स्थगिती आणतात. मग नक्की धोरण काय ते स्पष्ट करावं. शेवटी आज पालक बेजार झालेला आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचे उद्योगधंदे बंद झालेले, नोकऱ्या गेलेल्या आहे, पैसा नाही, घरात बसून कसं तरी त्यांनी उदरनिर्वाह केलाय. त्यातल्या त्यात ऑनलाईन शिक्षण सुरू केलं सरकारने. ऑनलाईन शिक्षणावर पण खर्च आलाय. कुठंतरी लॅपटॉप घ्यावा लागला, अँड्रॉइड मोबाईल घ्यावे लागले, वायफाय सुविधा, इंटरनेट सुविधा, याच्यावर पण देखील खर्च झालेला आहे. आणि आता हे पूर्ण फी मागताय, मग पालकाला 1.5 पट खर्च झालाय. मग शासनाने आपलं धोरण स्पष्ट करावं की वार्षिक शैक्षणिक खर्च इतकीच फी देण्यात यावी, तर आम्ही ती द्यायला तयार आहे. आम्ही फी द्यायचं नाकारत नाही, पण याच्यावर स्पष्ट आदेश निघाले पाहिजे. आणि शिक्षण विभागाचे अधिकारी कुठलाही आपला निर्णय देत नाही. शासन आम्हाला निर्णय देईल त्या पद्धतीने आम्ही करू, म्हणून या ठिकाणी हा मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. राजू वाघमारे, आता जसं निलेश साळुंखे यांनी त्यांचा अनुभव सांगितला, राज्यमंत्री एक सांगताहेत आणि शालेय शिक्षण मंत्री त्यांची भूमिका वेगळी जाणवते आहे. पालकांसमोर ही अशी विसंगती जाते सरकारची, त्यामुळे पालकांना निश्चितच एक असुरक्षिततेची भावना निर्माण होते आहे. त्यातच आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुद्धा मोठा आहे. त्यांना काय सांगाल, पालकांना तुम्ही काय सांगाल सरकारच्या वतीनं?
नाही, मी असं स्पष्ट सांगू शकतो की साळुंखे सरांना की अशा पद्धतीचा विसंवाद तुम्हाला जाणवला असेल, पण प्रत्यक्षामध्ये असा विसंवाद नाही आहे. कम्युनिकेशन गॅप राहिला असेल, काही गोष्टी पूर्णपणे समजल्या नसतील, त्यामुळे अशा प्रकारचा समज हा होऊ शकतो. मी पुन्हा एकदा सांगतो की अशा पद्धतीच्या कोणालाही पाठीमागे घालण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, माननीय शिक्षण मंत्र्यांचा प्रयत्न नाही आणि आमच्या सरकारचा प्रयत्न नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या साळुंखे साहेब म्हणतात ते बरोबर आहे की स्पष्ट भूमिका आणि स्पष्ट निर्णय आला पाहिजे. वर्षाताईंनी आताच आपण स्वतः दाखवलं आपल्या चॅनलवर की त्या म्हणाल्या की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. त्या पद्धतीच्या कारवाई आम्ही नक्कीच करू. त्या शाळांच्या बाबतीत आम्ही चर्चा करून त्यांच्यावर कारवाई नक्कीच करू. आणि जर कुठे विसंवाद वाटत असेल तर तो साळुंखे सर तुम्ही आम्हाला जाणीव त्याची करून द्या, आम्हाला द्या. त्याच्यावर नक्कीच आम्ही तोडगा काढू आणि त्याच्याप्रमाणे काम करण्याचा आणि त्याच्यावर इलाज करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पण सरकारकडून ही आमची भूमिका ठाम आहे की शाळांवर, कारण आता हा खर्च तर झालेलाच आहे. काही जणांना फोन घ्यावे लागले, काही जणांना वायफाय घ्यावं लागलं, काही जणांना इंटरनेटचं पॅकेज घ्यावं लागलं आणि या सगळ्याचा जो खर्च वाढला आणि तो फीच्या वरती आला तर त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्यासाठी धोरणाची जी दिशा आहे ती नक्कीच सरकार ठरवण्याच्या मागे आहे. त्या संबंधात चर्चा चालू आहे आणि लवकरच सरकार आपला निर्णय जाहीर करेल आणि तो निर्णय सगळ्यांना दिलासा देणारा असेल याची ग्वाही मी सरकारकडून देतो. कारण शेवटी महाविकास आघाडीचं सरकार हे सर्वसामान्यांसाठी उभं राहिलेलं सरकार आहे. त्याच्यामुळे पालकांना आम्ही धीर देतोय, त्यांना सांगतोय तुमच्या माध्यमातून G24 तासच्या की आजची बात तुम्ही घाबरू नका. त्या पद्धतीचं कोणतंही धोरण सरकारकडून केलं जाणार नाही. आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि जनतेबरोबर आहोत. निलेश साळुंखे, जसं आता राजू वाघमारे यांनी सांगितलं की सरकार पालकांबरोबर आहे, सरकारने कायदाही केलेला आहे, सरकारने नियमही केलेला होता की फी वसुली साठी सक्ती केली जाऊ नये, तरी सुद्धा अशी उदाहरणं पाहायला येत आहेत, पाहायला मिळत आहेत. काय वाटतं निलेशजी तुम्हाला, याला नेमकं जबाबदार कोण किंवा काय कारणं असावीत की एकीकडे नियम सरकार करतंय मात्र ते नियम शाळांकडून पाळले जात नाहीयेत? मॅडम, असं आहे, आता राजू वाघमारे सरांनी जे सांगितलं आहे की सरकार आपल्या पाठीशी आहे, पालकांनी घाबरून जाऊ नये. जो 8 मेचा GR यांनी काढला आहे की पालकांना फीसाठी तगादा लावू नये, सक्ती करू नये, बरोबर, त्या शासनाच्या निर्णयाच्याच विरोधात ह्या काही ठराविक संस्था हायकोर्टात गेल्या, हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेल्या, सुप्रीम कोर्टातून त्यांना परत हायकोर्टात पाठवलं. आजही तो प्रश्न प्रलंबित आहे. जर सरकारचा 8 मेच्याच निर्णयाला ह्या संस्थांनी आव्हान दिलेलं आहे, अजून त्याच्यातून निर्णय पण बाहेर पडत नाही आणि संस्था पण तगादा लावत आहे. मग आता ही भूमिका कशी, तुम्हीच विचार करा. एकीकडे सरकारने GR काढून बसले, त्या सरकारच्या विरोधात त्या संस्था कोर्टात गेल्या आहे आणि वरतून कोर्टात जाऊन सुद्धा पालकांना तगादा लावलाय, फी भरा. आता नाशिक मधला कालचा प्रकार बघा की काही संस्थांनी उपसंचालकांना निवेदन दिलंय 7 दिवसाच्या आत जर फी भरली नाही तर आम्ही ऑनलाईन शिक्षण बंद करणार. मग आता त्या पालकांनी काय केलं पाहिजे? ऑलरेडी त्यांनी ऑनलाईनवर खर्च केलेला आहे, पैसे आणायचे कुठून? सरकारकडनं भूमिका स्पष्ट जर झाली असती की तुम्ही 25% फी भरा, 40% भरा, जी गोष्ट आम्ही वापरली नाही त्या गोष्टीचे आम्ही पैसे देणार नाही, हा आमचा आजही म्हणणं आहे. नाही तर ह्या शाळांनी यांचं ऑडिट रिपोर्ट सादर करावं, यांच्या ज्या PTA समित्या आहे ह्या PTA समित्यांनी मीटिंग आयोजित करावी, पालकांचा मेळावा बोलावा, यांनी स्पष्ट त्या ठिकाणी आपला ऑडिट रिपोर्ट सादर करावं. त्यातून वार्षिक शैक्षणिक जो खर्च आहे ह्या वर्षाचा तो आम्ही भरायला तयार आहे, पण आम्ही 100% फी यांना द्यायची. ऑनलाईनवर आम्ही खर्च करून बसलेलो आहे आणि त्या ऑनलाईन शिक्षणातून काय मिळालं? काही मिळालं नाही. महाराष्ट्रातली परिस्थिती 12%च फक्त विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात प्रावीण्यपूर्ण काम आहे, 32% तर काहीतरी मुंबईचं आहे. मग याच्यातून आउटपुट पण काही येत नाहीये. आता नाशिक मधली कालची घटना आहे, सिन्नर मध्ये एका 12 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केलेली आहे ऑनलाईन शिक्षणाच्याच माध्यमातून. तर मला सांगा, एकीकडे निलेशजी ऑनलाईन शिक्षणाचा ताण आहेच आणि त्याबरोबरच योगेशजी जर
पालकांवर, मुलांच्या पालकांवर फीसाठी असा जर तगादा लावला जात असेल तर निश्चितच हे चुकीचं नाही का? 8 मेच्या GRला शाळांचा एवढा विरोध का किंवा का आक्षेप का कोर्टात केले? मी साळुंखेजींना थोड्याशा गोष्टी फार स्पष्ट करू इच्छितो. पहिली गोष्ट तर साळुंखेजी अति निगेटिव्ह अप्रोचमध्ये सध्या आहेत, परंतु काही गोष्टी या ठराविक आणि अतिशय स्पष्ट आहे ज्या सरकारने स्पष्ट केली आहे. 90% शाळांनी, मी 10% शाळांबद्दल नाही म्हणत आहे, 90% शाळांनी अतिरिक्त शुल्क जे काही बस फीज असेल किंवा ॲडिशनल असेल, लायब्ररी फीज असतील, अतिरिक्त कोणतेही शुल्क 90% शाळांनी कमी केलेलं आहे. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, ऑनलाईन शिक्षण हे काही शाळांनी आणलेलं ऑप्शन नाही आहे, हे अपरिहार्यता आहे. आणि आज कोविड सिच्युएशनमध्ये आपल्याला ही प्रोसेस, एज्युकेशनल प्रोसेस जर कंटिन्यू ठेवायची असेल तर त्याला ऑप्शन नाही. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, याच्यातून आपल्याला असं लक्षात येतंय की विद्यार्थी हे ज्या पद्धतीने अपडेट होत आहेत आणि ज्या पद्धतीने ते ऑनलाईनमुळे स्वतः अपग्रेड झालेले आहेत, ती गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. चौथी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगून की जी प्रत्येक शाळेचं ऑडिट हे दरवर्षी होतं आणि ते चॅरिटीला सबमिट होतं. आणि मी तुम्हाला नम्र विनंती करतो, हा प्लॅटफॉर्म मी सर्व शाळांच्या वतीनं व संस्थांच्या वतीनं मी सर्व पालकांना हे नम्र विनंती करतो, आम्हाला सर्वांच्या अडचणी समजत आहेत. आपण स्वतः जाऊन शाळेच्या मॅनेजमेंटशी जर आपण एक अर्ज केला की मी ही फी या टप्प्यामध्ये भरू शकतो, कारण की तुम्ही जर शाळांकडे बघितलं तर शाळांनी गेले 10 महिन्याचे पगार हे संस्थेंनी स्वतः बेअर केलेले आहेत. बऱ्याचशा संस्था अशा आहेत ज्यांनी लोन काढून शिक्षकांचे पगार दिले आहेत. अतिशय महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी शाळा पुन्हा सुरू होतील त्या दिवशी आम्हाला सर्व ह्युमन रिसोर्सेस जो आमचा होता तो पुन्हा लागणार आहे. ह्या पूर्ण ह्युमन रिसोर्सेसला शाळा 10 महिन्यांपासून मॅनेज करता आहेत. आणि साळुंखेजी, मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो, सध्या अस्तित्वात असलेल्या बऱ्याचशा संस्था ह्या इमर्जिंग आहे, त्यांचे खर्च आणि लेखाजोखा जर तुम्ही बघितला तर 10% शाळांना, तुम्ही सर्व शाळांना त्याच्यामध्ये खेचू नका. शाळा आम्ही नक्की ते जसं म्हणत आहेत की आम्ही फी द्यायला तयार आहोत, तुम्ही जसं म्हणालात की अति निगेटिव्ह अप्रोच मध्ये आहेत, पण मला एक सांगा, जर शाळांकडून सतत तगादा लावला जात असेल तर त्यांच्या मनावर ताण येणार नाही का? अतिशय तुम्ही म्हणता शिक्षकांचा पगार सुद्धा तुम्ही शाळांनी, बऱ्याचशा शाळांनी त्यांनी लोन घेऊन दिलेला आहे किंवा काही असेल, पालक नाही म्हणत नाहीयेत, पालक एवढंच म्हणतात की आम्हाला सक्ती नकोय, टप्प्याने देऊ. मग यावर नेमका तोडगा तरी कसा? यामध्ये फार सोपे 3 मुद्दे आहेत. मुद्दा क्रमांक 1, पालकांनी शाळेच्या मॅनेजमेंटला अप्रोच करून आपला स्वतःचा त्यांनी लेटर देणे की मी ही असलेली फी ह्या अडचणीमुळे ह्या टप्प्याने भरत आहे. आता बऱ्याचशा शाळांनी त्यांच्या फिया या मासिक हप्त्यामध्ये केलेल्या आहेत. कोणतीही शाळा संपूर्ण फी आताच द्या असं कोणतीही शाळा म्हणत नाहीये, कारण की शाळांना सुद्धा या स्पर्धात्मक युगामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला साळुंखेजींना सांगायचं आहे, बऱ्याचशा शाळा ह्या ऑनलाईन मोडमधनं जे काही कॉर्पोरेट ऑनलाईन मॉड्यूल्स चालू आहेत मार्केटमध्ये त्यांच्याबरोबर कॉम्पीट करतात. म्हणजे आमच्यासारख्या शाळा जिथे आम्ही डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल्स आज इन्स्टॉल केलेत, एका पॅनलची किंमत आम्ही बाजारात गेल्यानंतर आम्हाला 6 ते 7 लाख रुपये येते आणि ते घेतल्याशिवाय मुलांना इंटरॅक्शन तेवढं क्रिएट होत नाही. तर हा सर्व खर्च शाळांना आहे. शाळांमध्ये ऑनलाईन लेक्चर सुरू असताना एक शिक्षक शिकवतो, दुसरा शिक्षक त्याच्या ऑब्झर्वेशनसाठी असतो आणि तिसरा को होस्टच्या भूमिकेमध्ये असतो जो पूर्ण प्रोसेसवर लक्ष ठेवतो. ही पूर्ण लेक्चर झाल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे इंटरनेट नसतो, दिलेले व्हिडिओज डाउनलोड करून पुन्हा विद्यार्थ्यांना यूट्यूबवर अपलोड करणं, ह्या बऱ्याचशा प्रोसेस आहेत. यामध्ये कुठेही पालक चुकीचे आहेत किंवा शाळा चुकीची आहे अशी भूमिका न घेता कुठे ना कुठेतरी दोघांनी बसून यावर तोडगा काढणं आणि संपूर्ण व्यवस्था, संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही कल्प्रिट आहे, चुकीची आहे, हे सगळं चुकीचं होतंय. हा जो एक प्रोजेक्शन केलं जातंय त्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे. शाळा आम्ही सुरूच याच्यासाठी केलं आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, त्यामुळे आम्ही त्यांचं शिक्षण स्टॉप करत नाही. पण अतिशय एक मी तुम्हाला मुद्दा सांगू इच्छितो, असे 30% पालक आहे, प्रत्येक शाळेने ती लिस्ट जर केली तर त्यांना मिळेल की ते पालक शाळेला अप्रोचच होत नाहीये. शाळेने कॉल केले तरी ते उचलत नाहीयेत, विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तरी ते उचलत नाहीयेत, लेटर पाठवले तरी उचलत नाही. मग अशा वेळी शाळांना कुठे ना कुठे त्यांना अप्रोच करण्यासाठी काही ना काही पद्धतीने मार्ग काढावे लागतात, परंतु विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये ही स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही जसं म्हणालात की अप्रोच होत नाहीये, पण त्यामागे एक कारण असंही असेल, कारण अनेकदा पालकांच्या मनात भीती असते की जर मी शाळेबद्दल काही बोललो तर माझ्या पाल्याला त्रास दिला जाईल शाळेकडून. मग अशा वेळी या पालकांनी काय करावं? कसं आहे, आजकाल सर्वच शाळा ह्या स्पर्धात्मक मोडमध्ये आहेत. कोणालाही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना त्रास द्यायचा नाहीये आणि कोणत्याही शाळेची कोणत्याही विभागामध्ये कोणतीही मोनोपोली नाहीये. आज प्रत्येक पालकाला त्यांच्या विभागामध्ये 4 ते 5 शाळांचे चांगले ऑप्शन आहेत. त्यामुळे
कोणतेही भीती व दडपण न ठेवता शाळेसमोर आपली अडचण मांडणे, म्हणजे ह्या वर्षी आमच्या संस्थेने जी काही ॲडिशनल फीज बोरिवली कॅम्पसमध्ये होती ती कमी केली, बदलापूर कॅम्पसमध्ये आम्ही काही फीज कमी केली, पालकांना आम्ही हप्ते पाडून दिले की तुम्ही दरमहा इतके फीज भरा. त्यातही असे 70% पालक आहेत ज्यांना ही संपूर्ण पद्धत फार छान पद्धतीने कळते आणि ते कॉपरेट करताय. हा प्रश्न फक्त 30% काही चुकीचे पालक आणि 10% काही चुकीच्या संस्था याच्यामुळे फार मोठा हायलाईट होत आहे. आणि सरकारने सुद्धा संस्थांना, शाळांना फार स्ट्रिक्ट आणि व्यवस्थित सरकारने पद्धतीने सुद्धा काही कठोर नियम दिलेले करणं आहेत. गरजेचं ऑलरेडी आम्हाला आहे. दिलेले राजू आहेत. वाघमारे, जसं आपण आता ह्या डिस्कशन मध्ये बोलत आहोत की 8 मेच्या JRला शाळांनी आव्हान दिल्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र आता या क्षणी जेव्हा शाळा अशा प्रकारे फी वसुलीसाठी सक्ती करतायत, त्या शाळांना तुम्ही काय सांगाल आणि पालकांना तुम्ही काय सांगाल? अगदी थोडक्यात. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की आम्ही आमचा GR काढून सरकारने हे काम केलं की आम्ही पालकांच्या बाजूचे आहोत आणि पालकांचं आणि पाल्यांचं शिक्षण होणं हे सरकारचं काम आहे आणि त्याच्या दृष्टीने आम्ही GR काढला. म्हणजे GR काढला याचा अर्थ की आमचं जे काम आहे ते आम्ही करायला पूर्णपणे तयार आहोत. आम्ही ज्यावेळी GR काढला त्यावेळी. आता प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये त्या GRच्या विरोधात काही शाळा कोर्टात गेल्या, त्याच्यावर आमचं सरकारचा कंट्रोल राहू शकत नाही. पण आम्ही कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात भांडतोय की आमचा GR कसा परफेक्ट आहे. नक्की पालकांच्या वतीनं सरकार कोर्टात भांडतं आहे, मात्र मैदानात स्वतः पालक आहेत आणि त्यांच्या समोर शाळा अशा आहेत की ज्या फी वसुलीसाठी सक्ती करतायत. स्पर्धात्मक मोडमध्ये जरी या शाळा असल्या तरी सुद्धा फी वसुलीसाठी अशी सक्ती करणं निश्चितच चुकीचं आहे. आणि इथेच सरकारनं कुठेतरी हस्तक्षेप करून पालकांना दिलासा देणंही तितकंच गरजेचं आहे. या चर्चेमध्ये आज आपण इथंच थांबूया. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते. रोकटोक या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.